होय मित्रांनो, ही तीच आजी आहे जी आपल्या नवऱ्यासाठी भीक मागत होती। कोणी भीक पण नाही दिलं म्हणून ती पळायला सुरुवात केली। असे म्हणतात की लता करे यांचा नवरा भगवान करे यांना अचानक छातीत दुखायला लागलं आणि ते बेडवरून खाली पडले आणि जेव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले तेव्हा डॉक्टरने सांगितले की यांचा MRI स्कॅन करावा लागेल, त्यानंतर पुढचा इलाज करू शकेल। पण तेव्हा या आजीकडे 5000 रुपये तर सोडा 1000 रुपये सुद्धा नव्हते। त्यामुळे त्यांनी भीक मागितले, पण 100-200 रुपयाने काहीच होणार नव्हतं। पण त्यांना कोणीतरी सांगितलं की त्यांच्या जवळील गावामध्ये मॅरेथॉन रेस होणार आहे आणि जो जिंकेल त्याला 5000 रुपये इनाम दिला जाणार। मी आता तुम्हाला सांगतो, त्यावेळेस त्या आजीचं वय 60 ते 65 वर्ष होते, पण फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मॅरेथॉन रेस मध्ये सहभागी झाली। आणि थोड्याच वेळाने जेव्हा रेस सुरू झाली तेव्हा त्या आजीने आपला सगळा जीव लावून रेस मध्ये पळत होती आणि त्या आजी एवढ्या पळल्या की त्यांच्या चपलीनेही त्यांची साथ सोडली। पण आजी काही थांबायचं नाव घेत नव्हती, बिना चपलीचं पळायला सुरुवात केली परत आणि शेवटी त्या जिंकलेल्याच पैशातून आपल्या नवऱ्याचा इलाज केला। मित्रांनो, लता करे यांच्यासाठी एक लाईक आणि एक कॉमेंट तर झालाच पाहिजे।